गप्पा पाडायची ते तर एक बेसिक गोष्ट म्हणजे त्या व्यतिरिक्त अजून नानासाहेब झेडपी पाटील कॉलेजचे मयूर शैक्षणिक ट्रस्ट तिथं मी ज्युनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून जॉब करते हो आणि प्लस प्रायव्हेट क्लासेस तर मग लग्न नक्की वेळेवर लागेल. कारण आजकालचं एक ऑब्झर्वेशन असं आहे की फोटो सेशन मध्ये जास्तीत जास्त वेळ लागतो आणि मग मुहूर्त टाळतो, असं एक बारीक ऑब्झर्वेशन निदर्शनास आलंय. अजून काही तुम्हाला सांगायचं या मंचावर? धन्यवाद. परत किंवा अजून असं काही तुला विशेष काही माहिती आईकडनं मिळालेली इथे सगळ्यांना कृपया महिला वर्गाने आपापसात बोलू नका. तुमच्या ज्या काही सूचना किंवा सल्ले ना आपण त्याच्यासाठी दुपारी जेवणानंतर चर्चासत्र ठेवलंय, तर आता आपापसात कृपया बोलू नका. कारण मग ही संसारात पडतो ते येईल आणि आई एका वेळेला 10 कामं करत असते की तिने पाहिले बाबा मला नाही असं जमणार असं तिला वाटतंय कुठेतरी. नाही पण ती एका वेळेला नोकरी पण करू शकते, घर पण सांभाळू शकते, मुलांना पण सांभाळू शकते, मुलांचे क्लास ट्युशन हे एवढं सगळं नक्कीच अटेंड करते. बरं तुला एखादी लग्नात आवडलेली गोष्ट कोणती? तिला जसं आपण विचारलं होतं की तिला गोरच मुहूर्त आवडला, तशी तुला आवडलेली एखादी गोष्ट कोणती? याच्या आधीचं लग्न वडील वेगावला संपन्न होत आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून जवळपास 450 उपवर आणि उपमधूनने आपले फॉर्म भरून दिलेले आहेत आणि आता परीक्षा सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 160 मुली आणि जवळपास उर्वरित मुलं असा आमचा आज परिचय होत आहे. महाराष्ट्रासह पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या सर्व जिल्ह्यातून तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश या सर्व नैतिकच्या राज्यातून सर्व उपवर आणि उपवधू या ठिकाणी आलेले. या उपवर आणि उपवधूंना जे वैवाहिक त्यांचे विवाह लवकरात लवकर जमावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.